हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। संतोष देशमुख हत्या प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारी घटना। शरद पवार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीड हत्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला देखील धोका। लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पवारांनी मला देखील सांभाळून राहायला सांगितलंय। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी। राज्यपालांकडे निवेदन देणं हा अधिकार, ते निवेदन सरकारकडे येईल। सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। संभाजीराजेंची मागणी। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचं राज्यपालांचं आश्वासन। संभाजीराजेंची माहिती। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। कराडला 302 मध्ये आरोपी करावं। जितेंद्र आव्हाड यांची मागणी। तर सरकारकडून मुंडे कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, आव्हाड यांचा आरोप। चौकशीमध्ये काही बाहेर आलेलं नसताना मुंडेंचा राजीनामा का मागताय? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे। पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। आरोपीला जात नसते, गुन्हेगार म्हणून शिक्षा दिलीच पाहिजे। पुरावे मिटवले जात आहेत म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। राज्य सरकार ऐकत नसल्यानं नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। चौकशी करणारे अधिकारीच आरोपीच्या जवळचे आहेत। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीमध्ये, वडेट्टीवार यांचा दावा। तर वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा, वडेट्टीवारांची मागणी। वाल्मिक कराडला मी कधीही भेटलो नाही। 25 जूनला धनंजय मुंडेंना कामानिमित्त भेटलो। आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप नितीन बिक्कट यांनी फेटाळले। जाहीर भूमिका मांडण्याऐवजी आधी पक्षाकडे किंवा सरकारकडे भूमिका मांडावी। आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष। धनंजय मुंडेंचं नाव घेतल्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल। बीडसह परळी आणि अंबाजोगाईत देखील जरांगेंविरोधात तक्रार। गुंडगिरी सरकार रोखत नसेल तर आम्ही बोलणारच। माझ्या विरोधात आंदोलन करणारे खंडणीतले लाभार्थी। मुंडे समर्थकांच्या आंदोलकांवर जरांगेंचं उत्तर। सरपंच संतोष देशमुखांचा खून पचवायचा होता। बीडमध्ये मुंडे घराण्याच्या मनाविरुद्ध ही पहिलीच केस। बीड हत्या प्रकरणावरून जरांगेंची टीका। परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी मुंडे समर्थकांचं आंदोलन। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, आंदोलकांचा पवित्रा। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेसह तिघांना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार। आरोपींना गेवराई पोलीस ठाण्यामधून केस कोर्टात हजर केलं जाणार। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली। दमानिया उद्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची देखील भेट घेणार। बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानिया यांचा आरोप। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? अजित पवार यांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। लोकशाहीमध्ये मतदारच मालक, आपण 5 वर्ष त्यांचे सालगडी। मतदारासंदर्भातील अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। मतदारांबाबत अजित पवारांनी असं बोलायला नको होतं। आंबेडकरांनी सर्व मतदारांना देशाचं मालक म्हणून अधिकार दिलाय। मतदार देशाचे मालकच, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। आम्ही जनसेवक, मतदारांसमोर नतमस्तक होऊन कारभार। संजय गायकवाडांवरील प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर जनता आमची मालक, अजितदादांवरील प्रश्नावर बावनकुळेंचं वक्तव्य। मतदारांना असं संबोधणं चुकीचं, गायकवाड यांच्याशी पक्षनेते चर्चा करतील। संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। संजय गायकवाडांचं वक्तव्य गंभीर, तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, राऊतांचा गायकवाड यांच्यावर निशाणा। तर शिंदेंनी संजय गायकवाडांचा राजीनामा घ्यायला हवा, राऊतांची मागणी। संजय गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यावर मी न बोललेलंच बरं, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। संजय गायकवाडांनी मतदारांसंदर्भात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य।
साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलींच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्याचं सुजय विखे यांचं वक्तव्य. साई भक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? निवडणुकीतील दारोदार मतं मागितली, तुम्हाला काय म्हणायचंय? सुषमा अंधारेंचा सुजय विखेंना सवाल. शिर्डीमध्ये साईबाबा देवस्थानतर्फे नेहमीप्रमाणे महाभोजन वाटप सुरू. अन्नदान फंडामध्ये भाविकांकडून आतापर्यंत 450 कोटींपेक्षा अधिक रक्कम दान. मोफत भोजन सुरूच राहणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 4590 पानांचं आरोपपत्र दाखल. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 खासगी कार, बनावट नंबर प्लेट असलेली कार पोलिसांच्या ताब्यात. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर पाठवली. अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्यांमार्फत चादर पाठवण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली. उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. राज ठाकरे पालिका निवडणुकीचा आढावा घेणार. निवडणूक आयोगाची आज किंवा उद्या पत्रकार परिषद. दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. महाकुंभ मेळाव्यावर एचएमपीव्ही विषाणूचं सावट. चीनमधून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांवर बंदी घाला. कुंभमेळ्यातील महंतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. बंगळुरूनंतर अहमदाबादमध्ये एचएमपीव्ही व्हायरसचा रुग्ण आढळला. आतापर्यंत 3 रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली. चीनमधील विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग आता अलर्टवर. सर्दी, खोकला आणि सारी रुग्णांचे सर्वेक्षण. रुग्णांचं सर्वेक्षण अहवाल आरोग्य विभागाला सादर करण्याच्या सूचना. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गंभीर. राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही. पटेल तटकरेंसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांना भेटलो देखील नाही. नाराजीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. राजीनामा वगैरे चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित. बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथं 11 नंबरचा बंगला राखीव. लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होण्याची शक्यता. प्रजासत्ताक दिन जवळ आला, अजून पालकमंत्री जाहीर नाहीत. पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच. महायुतीच्या गोंधळावर राऊतांची टीका. पालकमंत्री पदाचा तिढा नाही, आज चर्चा पूर्ण होईल. पालकमंत्री पदाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे. परदेशामध्ये प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा मोदींना शौक. सामनामधून पंतप्रधान मोदींवर टीका. तर उद्धव ठाकरे टाचणी इतकी देखील मोदींची बरोबरी करू शकत नाहीत. अतिविलासी उद्धव ठाकरे मंत्रालयामध्ये फक्त 2 दिवस आले नाही. चंद्रशेखर बावनकुळेंची